हाय, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण एक चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत. आत्ता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पाऊस पण पडतोय आणि त्यामुळे आम्हाला असं झालं की काहीतरी चटपटीत खावंसं वाटत होतं. मग म्हटलं चला काहीतरी बनवूयात, तर त्याचबरोबर तुमच्यासोबत शेअरसुद्धा करूयात. तर आज काय बनवणार आहे तर ते किचनमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवते. चला तर मग आपण किचनमध्ये जाऊयात. सर्वात अगोदर आपल्याला पाव लागणार आहेत, त्यामुळे मी इथे पाव घेतलेले आहेत. तर मी 6 पाव घेतलेत. आता हे आपण वेगळे करून घेऊयात, कारण आपल्याला हे पुन्हा वेगळे करायचेच आहेत आणि मधूनसुद्धा कट करायचे आहेत. तर पटापट यांना वेगळं करून घेऊयात. तुम्ही किती जणांसाठी बनवत आहात त्यानुसार पाव घ्या आणि पाव ताजे शिळे असे काही नाही, जे पाव असतात ते घ्या. भरपूर स्त्रियांना घरीसुद्धा पाव बनवता येतात. तुम्ही कोणताही घेतला तरीसुद्धा चालेल. आता त्यानंतर आपल्याला बनवायचं आहे काही साहित्य. त्यासाठी इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बारीक पीठ दळलेलं आहे. पीठ 1 वाटी एवढं घेतलं आहे. आता या पिठामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहेत, तर ते मसाले पाहूयात. हळद घेतली पाव चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, मीठ घेतलेलं आहे अर्धा चमच्याला थोडं कमी आणि खायचा सोडा 1 चिमूट एवढा घेतलेला आहे. आता हे साहित्य आपण डब्यात काढून घेऊयात, म्हणजे आपलं कन्फ्युजन व्हायला नको की डबल डबल साहित्य का घेतलं आहे. तर दुसरं जे साहित्य आहे ते आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी घेतलं आहे. आणि चटणी, हळद, मीठ, खायचा सोडा हे आपल्याला पिठात टाकायचं आहे आणि हे साईडला ठेवून देऊयात. आणि आत्ता जे हे आपलं पीठ आहे ते आपण नंतर वापरणार आहोत, जेव्हा आपल्याला तळायचं आहे त्यावेळेस. तर हे डब्बा साईडला ठेवून देऊयात आणि आपल्याला बटाट्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. सर्वात अगोदर तर मी इथे 3 बटाटे उकडवून घेतलेत. यांचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलेला आहे 8 ते 9 पाकळ्या, कढीपत्ता घेतलेला आहे 7-8 पानं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. हिरव्या मिरच्या थोड्याशा तिखटाला कमी आहेत म्हणून मी थोड्या जास्त घेतल्यात. तुमच्या हिरव्या मिरच्या कशा आहेत त्यानुसार घ्या. त्यानंतर भाजीसाठी हळद पाव चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणार आहे. तर चला आपण भाजी बनवून घेऊयात. तर सर्वात अगोदर गॅसवरती कढाई ठेवून गरम करून घेतली आणि 3 बटाटे आहेत, त्या बटाट्याला किती तेल लागेल या हिशोबाने तेल टाकून घेतले. तर मी 1 मोठा चमचा एवढं तेल टाकून घेतले. लागल्यास आपण वरतून नंतर तेल टाकणार आहोत. एकदम स्टार्टिंगलाच भरपूर नाही टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडे जिरे आणि कढीपत्ता टाकून 1 मिनिट भाजून घ्यायचं आहे. मी इथे हिरवी मिरची आणि लसूण दोन्ही एकत्रच वाटून घेतलेलं आहे, त्यामुळे त्याची चटणी बनवून घेतली आणि गरम तेलात टाकून आपल्याला फक्त 1 ते 1.5 मिनिट भाजून घ्यायची. 1 ते 1.5 मिनिटात चटणी आपली चांगली भाजली जाते, म्हणजे जो हिरव्या मिरचीचा तिखटपणा आहे तो थोडासा कमी होतो आणि चांगला व्यवस्थित जरी मिरची भाजली तर खमंग अशी आपली भाजीसुद्धा बनते. तर इथे मी कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून बारीक कापून घेतली आणि तीसुद्धा तेलातच भाजून घेते, जेणेकरून आपली जी भाजी आहे तिला खूप छान असा फ्लेवर येईल म्हणून. आता इथं आपलं सर्व साहित्य भाजलेलं आहे. यामध्ये हळद, मीठ आणि गरम मसाला टाकून घेऊयात. तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही धणे पावडर टाकलं तरीसुद्धा चालेल. धने पावडर म्हणजे वाटलेले धणे. त्यानंतर यामध्ये आपण जे उकडलेले बटाटे होते ते हाताने थोडेसे मॅश करून घेतलेत आणि ते असे यामध्ये टाकून मिक्स करून घेते. 1 ते 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपल्या भाजीला थोडासा कलर येतो. हळद पूर्ण भाजीला वगैरे लागते. जर तुम्हाला थोडीशी कमी वाटत असेल तर वरतून तुम्ही सर्व साहित्य टाकू शकतात, मीठ वगैरे, आणि टेस्ट करून पाहायचं आणि त्यानंतर सर्व साहित्य टाकायचं. इथे मी थोडीशी आपली भाजी कोरडी वाटत होती म्हणून वरतून तेलसुद्धा टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेते. भाजी चांगली व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ही भाजी चांगली वाफवून घ्यायची. वाफवून का घ्यायची तर काही बटाटे एका ठिकाणी कच्चे वगैरे राहिले असतील तर वाफवून घेतल्याच्या नंतर ते थोडेसे नरम होतात व नरम झाल्याच्या नंतर आपले जे बटाटे आहेत ते छान असे मऊसूद होतात आणि याचे आपल्याला जे वडे बनवायचे चपटे, त्याला टिक्की म्हणतात, तर तीसुद्धा खूप चांगली अशी बनून तयार होते. म्हणून 2 मिनिट वाफवून घेतल्याच्या नंतर पुन्हा मी भाजी थोडीशी हाताने मॅश करून घेते. पहा, खूप छान अशी मऊ भाजी झाली आणि भाजीला कलरसुद्धा खूप चांगला असा आलेला आहे.
तुम्ही हवं तर थोडंसं लिंबू टाकू शकतात, कारण बटाट्याच्या भाजीत लिंबू टाकलं तर खूप छान लागतं. ज्यांना कोणाला आवडतं आंबट खायला त्यांनी टाका, ज्यांना आवडत नाही त्यांनी नका टाकू. आपली भाजी तयार झालेली आहे. ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्ण भाजी थंड करून घेतल्याच्या नंतर, भाजी गरम बिलकुल नाही आहे, पूर्ण भाजी थंड झाली त्याच्यानंतर आपण याचे छोटे छोटे टिक्की बनवून घेऊयात. टिक्की म्हणजे चपटे असे वडे बनवून घेऊयात. तर गोल वडापाव राहतो, आपण जो बनवतो तो वडापाव आहे, पण इथे मी गोल बनवत नाही, कारण घरामध्ये छोटे मुलं आहेत आणि मुलांना कसं गोल वडापाव असेल, वडा जो राहतो तो गोल असाल तर मग खायला थोडंसं त्यांना तोंड मोठं करावं लागतं, त्यांना व्यवस्थित खाता येत नाही, म्हणून मी असे चपटे बनवते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल किंवा चपटे कसेही बनवू शकतात. आता माझ्या घरी 2 छोटे मुलं आहेत म्हणून मी चपटे बनवून घेते. आणि बटाट्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि त्याला हाताने थोडंसं बोटावरती धरून दाबलं की लगेचच ते चपटे होतात. खूप छान असा याला आकार येतो. आत्ता इथे मी एक गोष्ट महत्त्वाची सांगते. जेव्हा पण तुम्ही बटाटा वडा बनवत असाल त्यावेळेस यामध्ये कांदा टाकायचा नाही. वडापावला कधीही कांदा वापरला जात नाही. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची टिप्स आहे. आणि जेव्हा पण असे आपण वडे वगैरे बनवतो, पिठामध्ये वडा बुडवला आणि तेलात सोडायला गेलो तर तो तुटला जातो कोणाकोणाचा वडा. तर यासाठी अजून एक महत्त्वाची टिप्स, वडे पटपट बनवून घ्यायचे आणि फ्रीझरमध्ये 10 मिनिट ठेवून द्यायचे. आता फ्रीझरमध्ये का ठेवायचे, तर फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळं हे वडे जे आहेत ते थोडेसे गच्च होतात, कडक होतात आणि जेव्हा आपण हे पिठात बुडवून तेलात सोडतात त्यावेळेस तो वडा तुटला जात नाही. कारण बटाट्याची भाजी आपण पूर्ण मॅश वगैरे करून घेतो, त्याच्यामुळे ती एकदम मऊ झालेली असते, हात लागला की लगेच तुटते. तर त्यासाठी जर तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवलात तर ते तुटणार नाहीत आणि जेव्हा आपण हे वडे पिठात बुडवून टाकूत त्यावेळेस एकदम छान जसं आकारात आहेत तशाच आकारामध्ये ते बनले जातात, तुटत बिलकुल नाहीत. चला, आपले वडे झालेत. इथं आपण बटाट्यासाठी जे पिठाचा घोळ राहतो तो बनवून घेऊयात. तर आपण सगळे साहित्य अगोदरच टाकून ठेवलेलं होतं, फक्त आता मिक्स केलं आहे पाणी टाकून आणि खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही. बटाटा वडा जो आहे त्याच्यावरती एक छान असं पिठाची लेयर येईल, म्हणजे एक पापूद राहील असं आपल्याला ठेवायचं आहे. आपण आलूचे जेव्हा भजे बनवतो त्यासाठी जे पीठ थोडंसं जाडसर ठेवतो तशा प्रकारे ठेवायचे. इथे मी तुम्हाला पुढे दाखवते सुद्धा की आपल्याला पीठ कशा प्रकारे ठेवायचे. खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर एक बटाटा वडा अगोदर तेलात टाकायचा, तो तळून घ्यायचा, त्यावरती पाहायचं पीठ कमी वाटतंय का जास्त. जास्त जर जाड वाटत असेल पाणी टाकून थोडंसं पातळ करायचं, बाकीचे वडे पुन्हा तळायचे आणि पातळ वाटत असेल तर थोडंसं कोरडं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये वडे बनवून घ्यायचे. इथे तुम्ही पहा, माझं पीठ जे आहे ते थोडंसं घट्टसर आहे आणि अशाच प्रकारचं आपल्याला हवं आहे. तर इथे आपलं पीठ तयार झाले. भरपूर जण मी व्हिडिओमध्ये पाहिलं की चमच्याने वगैरे वडे बनवतात. म्हटलं चला आपण बघूयात की चमच्याने होते का नाही, नाहीतर आपल्या हाताने तर व्यवस्थित होतातच. तर मी वडा बुडवून पिठात घेतला आणि गरम तेल कढाईमध्ये करण्यासाठी अगोदरच ठेवलं होतं. तर चांगलं कडकडीत तेल तापल्याच्या नंतर यामध्ये तो वडा मी सोडून देणार आहे. तर पाहूयात. मी इथे टाकला पण मला असं व्यवस्थित टाकता नाही आला आणि त्यावरती पीठसुद्धा व्यवस्थित लागलं नव्हतं. वरचं पूर्ण पीठ जे आहे ते अगोदरच निघून गेलं, त्यामुळे मग मी नंतर बाकीचे पूर्ण जे वडे आहेत ते हातानंच टाकले. हाताने उचलायचा, पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा दोन्ही साईडनी आणि उचलून तेलामध्ये सोडून द्यायचा. अशा प्रकारे केला तर चांगले पण होतात. आणि तेलामध्ये वडे टाकून घेतले की लगेचच चमच्याने किंवा झारा राहतो त्याने त्याच्यावरती थोडं थोडं करून तेल सोडायचं, जेणेकरून वरची खालची दोन्ही साईड चांगल्या प्रकारे तळली जाते. आणि वडे पलटण्यासाठी खूप घाई करायची नाही. एखादा वडा तळायला किंवा थोडासा वेळ लागतो. तेल जर कमी गरम असेल तर ते पटकन खालची साईड तळली जात नाही आणि त्यामुळे वडा पण पलटला जात नाही. आणि आपण जर त्याला बळाचंच जोर लावून उचलायला गेलो पलटायला तर मग ते लगेचच तुटला जातो आणि पूर्ण तेल आहे ते आतमध्ये शिरतं. त्यामुळे तसं नाही करता 2 मिनिट थोडासा वेळ लागू द्या आणि नंतरच पलटून घ्या. आता कढाईमध्ये जागा होती अजून 2 वड्यांची, तर मी दोन्ही वडे टाकून घेतले आणि त्यावरती सुद्धा थोडं थोडं तेल करून टाकते. आता मोठी कढाई वापरली तुम्ही, तेल थोडं जास्त टाकलं तर एकदाच 2-4 वडे निघतात. आणि 2-4 वडे जेव्हा आपण सोबत तळतो त्यावेळेस त्यांना वेळसुद्धा खूप लागतो तळायला. पण जेव्हा आपण ते व्यवस्थित 6 ते 7 मिनिट तळतो त्यावेळेस ते एकदम चांगल्या प्रकारे असे तळले जातात.
एक एक वडा तळायला गेलो तर आपल्याला वेळ खूप जास्त लागतो, म्हणून आपण फुल स्पीडवरती ते गरम गरम तेलात तळायला जातो. तर वरची साईड तळते आणि आतमध्ये थोडंसं कच्चं राहतं. म्हणून जेव्हा आपण कोणतीही रेसिपी बनवा, कोणतीही तळण्याचा पदार्थ बनवा, थोडीशी स्पीड गॅसची कमी करायची, थोडीशी वाढवायची. असं केल्यानं ना जो पदार्थ तुम्ही बनवतात तो खूप चांगल्या प्रकारे तळला जातो, आतून बाहेरून दोन्ही साईडनी, आणि तो खूप छान खमंगसुद्धा बनतो. आता इथे मी वडे 2-3 वेळेस असे पलटवत तळून घेते. चांगला असा यांना ऑरेंज कलर आलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तळल्याच्या नंतर मी यांना काढून घेते. आणि इथे पहा, खूप जास्त तुम्हाला तेलसुद्धा वड्यांना दिसणार नाही. तर ही एक छान अशी वडे बनवून झालेले आहेत. आता बाकीचे अजून 3 वडे राहिले होते तळायचे. जवळजवळ आपले 7 वडे झाले होते. ते पण याचप्रमाणे आपण तळून घेऊयात. कढईतील तेल आपलं थोडंसं जास्त गरम आहे, म्हणून गॅसची फ्लेम मी थोडीशी कमी करून घेतली आणि त्यानंतर यामध्ये वडे टाकून घेते. वडे टाकताना हाताला तेल पोळेल यासाठी थोडंसं काळजीपूर्वक टाकत जा. भरपूर जणांना चमच्यानं वगैरे टाकायची सवय असते, तर त्यांना जर येत असेल तर चमच्याने टाका, जर येत नसेल तर हाताने सुद्धा टाकले तरी चालतील. आता जोपर्यंत आपले वडे तळत आहेत तोपर्यंत आपल्या चॅनलसाठी एक कमेंट, एक लाईक आणि एक सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. तुम्ही जर कमेंट केली तर हाच व्हिडिओ अजून भरपूर जणांपर्यंत फॉरवर्ड केला जातो, त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो आणि ते सुद्धा पाहू शकतात. म्हणून नक्की लाईक वगैरे करत जा. तर आता वडापाव म्हटलं की त्यांच्यासोबत आपल्याला हिरवी मिरची लागते, कारण तिखट खायला आवडतं. तर इथे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या त्याच तेलामध्ये तळून घेत आहे. हिरव्या मिरच्या तळून घेतल्याच्या नंतर इथे आपलं सर्व साहित्य एकदम तयार झाले. तर इथे वडापावसाठी पाव मी कट करून घेतलेले आहेत आणि हे अगोदर दाखवलेले तेच पाव आहेत. तर पाव मी मधून कट करून घेतलेत. त्याचबरोबर इथे एक चटणी बनवली आहे हिरवी मिरचीची, ही नंतर सांगते कशी बनवली ते. आणि त्यानंतर इथे तळलेल्या मिरच्या, त्यावरती थोडंसं मीठ लावलं आणि त्यांना थोडंसं चोळून घेतलं आणि हे आपले वडे. तरी अशा प्रकारे आपलं सर्व साहित्य तयार झालेलं आहे. आत्ता जी ही चटणी पाहिली तुम्ही हिरवी, तर ती कशी बनवली ते सांगते. हिरवी मिरची, लसण, थोडीशी कोथिंबीर, साखर आणि चवीनुसार मीठ हे सर्व मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक असं दळून घेतलं. भरपूर ठिकाणी वडापावसोबत हिरवी चटणी किंवा लाल चटणी देतात, तर मी हिरवी चटणी बनवली, पण याचा काही व्हिडिओ बनवला नाही कारण सर्वांना हिरवी चटणी बनवायला येत असेल म्हणून. तरी पण तुम्हाला ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगितलं की कशी बनवली जाते. मिरच्या किती तिखट आहेत यानुसार तुम्ही सर्व साहित्य वापरा आणि कोथिंबीर थोडीशी जास्त वापरायची, म्हणजे कलर खूप छान येतो चटणीला. इथे पावला मी थोडी थोडी करून चटणी लावून घेते. बाकीच्या पावांना लावणार नाही, कारण जेव्हा खायचं राहील त्यावेळेसच लावणार आहे. फक्त इथे मी दाखवण्यासाठी लावत आहे. त्यामध्ये एक वडा ठेवला आणि वरतून अशा प्रकारे एक हिरवी मिरची. तर अशा प्रकारे आपला जो आहे तो वडापाव तयार झाला. हा टिक्कीवाला वडापाव, म्हणजे चपटे जे राहतात त्याला टिक्की म्हणतात आणि गोल राहतात त्याला वडे म्हणतात, म्हणून हा टिक्कीवाला वडापाव तयार आहे. तर अशाच प्रकारे बाकीच्या पण वडापावमध्ये मी वडे वगैरे ठेवून घेते, म्हणजे आपलं थोडंसं दिसायला व्हिडिओमध्ये छान दिसेल. इथे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे मी व्यवस्थित असं ताटामध्ये ठेवून घेतलेलं आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. पुन्हा भेटूयात.